नमस्कार, शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज इथं भरून शिमला मिरचीची भाजी बनवणार आहे. तर इथे शिमला मिरच्या मी कट करून घेतलेत. आपण डोबळी पण म्हणतो आणि शिमला पण म्हणतो. तर मी इथं शिमला मिरची कट करून घेतली पुढून आणि त्यातनी आपल्याला व्यवस्थित असं बी काढून घ्यायचं आहे सगळं. अशा सगळ्या शिमला मिरच्या मी कट करून त्यातनी बी काढून घेतले व्यवस्थित. अगोदरच त्यांना धुवून घेतल्या होत्या स्वच्छ. आता त्याच्यासाठी आपल्याला वाटणाचं लागणारं साहित्य घ्यायचं आहे. तिथं खोबरं घेतलं आहे मी किसून 1 वाटी. त्यानंतर लसूण, आलं घेतले आणि कोथिंबीर. तर खोबरं आपल्याला इथं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर खोबरं जरा चांगलं भाजल्यानंतर थोडंसं मी तेल ओतलं. अगोदर तेल नव्हतं ओतलं त्यातमध्ये लसूण आणि आलं टाकून ते पण चांगलं त्यातमध्ये परतून घ्यायचे. कारण का लसूण आणि आलं थोडंसं जर कच्चं राहिलं तर त्याची चव व्यवस्थित नाही लागत भाजीत. त्यामुळे मी थोडं खोबरं बाजूला करून आलं आणि लसूण त्यातनं तेलामध्ये व्यवस्थित तळून घेतलं आणि ते सगळं मिक्स केलं ते वाटण. आता ते चांगलं आपलं वाटण परतून झाले तर ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले मी वाटणासाठी. त्यात कोथिंबीर टाकली. त्यानंतर ते वाटून घ्यायचे. तिथं वाटण तयार झाले. मला गॅस बशी स्वस्तिक दिसत असेल. मी आज गॅसची पूजा करून घेतली होती. आज मंगळवार होता तर सकाळीच देवाची पूजा करताना आज मंगळवारचा दिवस आई अन्नपूर्ण देवीचा असतो. इथं गरम मसाला टाकला आहे, जिरापूड टाकली. त्यानंतर धनापूड पण टाकली. त्यानंतर अर्धा वाटी मी शेंगदाण्याचं कूट टाकले त्यातमध्ये. त्याच्यानंतर मीठ टाकले चवीपुरतं. ते सगळे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि ते डोबळ्या मिरच्या त्या सगळं ते मिक्स केलेला मसाला त्या शिमलामध्ये व्यवस्थित आपल्याला भरून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणसाल की इथं दर मंगळवारी तुम्ही पूजा करता का घ्यातली? तर असं काही नाही, मी दर मंगळवारी नाही करत. पण कधीतरी असं पूजा करताना माझ्या लक्षात आलं तर मी करते मंगळवारची गॅसची पूजा पण. त्यामुळं मी इथं स्वस्तिक काढला होता आणि भिंतीवरती पण काढला आहे, पण ते दिसत नाही आहे हळदी कुंकाचा. तिथे कढई ठेवली. त्यातमध्ये मी जिरं टाकले, कढीपत्ता टाकला आहे. त्यात मी ती आता ज्या भरून आपण घेतल्या होत्या शिमला मिरची ती टाकायची त्यातमध्ये आणि ती व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची. तिथे मी उन्हातल्याने ती व्यवस्थित हलवून परतली. त्याच्यावर आपल्याला 1 मिनटं झाकण ठेवायचे इथं शिमला मिरची परतण्यासाठी. त्याच्यावर मी झाकण ठेवले 1 मिनटं. त्यानंतर मधून अजून आपल्याला झाकण काढून थोडीशी हलवून घ्यायची. परत एकदा मी झाकण काढले, परत हलवून घेतली. थोडीशी एका साईडने वाफलायची राहिली होती त्यामुळे परत हलवून त्याच्यावरती झाकण ठेवायचे परत 1 मिनटं. आता इथे झाकण काढून घेतले. इथे शिमला मिरची आपली व्यवस्थित परतली. कडेने तेल पण छान सुटले तिला. तिथे व्यवस्थित परतून झाली. आपल्याला ही पातळ भाजी बनवायची थोडीशी. त्यामुळे त्यातमध्ये आता मी गरम पाणीच ओतणार आहे. इथे जे आपण वाटण कालवलं होतं ज्या ताटामध्ये ते ताट थोडंसं पाणी ओतून ते टाकलं आहे मी. ते पाणी त्याचं वाटणंच तिथं मिक्सरच्या भांड्यामध्ये पण थोडंसं पाणी ओतून ते पण धुवून त्यातमध्ये ओतलं आहे. वाटण होतं त्यातमध्ये थोडंसं. तर ते सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मला जास्त पातळ पाहिजे नसेल तर तुम्ही जास्त पाणी वापरू शकता. ते इथं मी जास्त पातळ पण नाही बनवणार किंवा जास्त घट्टही नाही बनवणार, मध्यमच बनवणार आहे. त्यामुळे मी थोडंसं पाणी ओतलं ह्यातमध्ये. आता आपल्याला थोडंसं मंद आचेवरती 10-15 मिनटं ही भाजी तशीच करून द्यायची. तिथे शिमला मिरची भरलेली शिमला मिरचीची भाजी आपली तयार झाली. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याला कलर पण खूप छान आला आहे. तर तुम्ही भरलेली शिमला मिरचीची भाजी, पातळ भाजी नक्की बनवा. खूप छान लागते खायला. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्ही